राष्ट्रीय युवा संसदेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी समेक मेश्राम। वाशिम युवकांच्या अंगी असलेले कलागुण, नेतृत्व गुण विकसित व्हावे याकरिता युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र वाशिम कडून जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी प्रसंग करिअर अकॅडमी वाशिम संस्कृती अपार्टमेंट समोर सिव्हिल लाईन वाशिम येथे करण्यात आले आहे। सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी समेक मेश्राम यांनी केले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भारतातील शिक्षणाचे परिवर्तन, नवीन सामान्य स्थिती, ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे। उन्नत भारत अभियान जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे विषय असून 4 मिनिटाचा कालावधी राहणार आहे। जिल्हा स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त युवकांना राज्यस्तरावर युवा संसदकरिता सहभागी करण्यात येईल। राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्यांना अनुक्रमाने 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख स्वरूपाची बक्षिसे देऊन राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विजेत्यांना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना भेटण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे। जिल्हास्तरीय युवा संसदेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन लिंक व कार्यक्रमस्थळी नोंदणी अर्ज भरून द्यावा। संसदेमध्ये सहभागी होण्यासाठी 18 ते 25 वय मर्यादा राहणार असून पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा सोबत जोडावा। अधिक माहिती करिता वाशिम तालुका समन्वयक प्रदीप पट्टेबहादूर यांचा मोबाईल क्रमांक 8766558088 वर संपर्क साधावा। सहभागी होणाऱ्या युवा संसद पटूंना सहभागिता प्रमाणपत्र देण्यात येईल। तरी ग्रामीण तसेच शहरी भागातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरू युवा केंद्र वाशिम समेक मेश्राम यांनी केले आहे। वाशिम तालुका प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर, पुणे एक्सप्रेस न्यूज, पुणे। मी डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर नेहरू युवा केंद्र वाशिम यांच्यातर्फे ग्रामीण भागातील युवकांना आवाहन करतो की 28 डिसेंबर 2020 रोजी डिस्ट्रिक्ट युथ पार्लिमेंटचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर जास्तीत जास्त युवकांनी यांच्यामध्ये सहभाग घ्यावा। यामध्ये डिस्ट्रिक्ट युथ पार्लमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या युवकांना राज्यस्तरावर पाठवण्यात येणार आणि राज्यस्तरावरून जिंकलेल्या युवकांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येणार। राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला हा कार्यक्रम पार्लमेंटमध्ये ऑर्गनाइज केलेला आहे। तेव्हा तुम्हाला तिथे प्रधानमंत्री आणि बाकी सर्व डिग्निटरी सोबत भेटण्याची संधी उपलब्ध होत आहे। नॅशनल लेवलवर पहिल्या क्रमांकाच्या युवकाला 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार, दुसऱ्या क्रमांकाच्या युवकाला 1.5 लाख रुपयाचं व तिसऱ्या क्रमांकाच्या युवकांना 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आणि याचा वयोगट आहे 18 ते 25 वर्ष। तरी 28 तारखेला सर्व ग्रामीण भागातील युवकांनी याच्यात पार्टिसिपेट करून आपला सहभाग